महाराष्ट्र शासनाने पुन्हा ओबीसीना फसवण्याचं असणारं कारस्थान त्या ठिकाणी सुरुवात केलेलं आहे. मी मुद्दामून हा असणारा शब्द कारस्थान असा वापरतोय. जुनं मागासवर्गीय आयोग संपून नवीन मागासवर्गीय आयोग त्यांनी असणारं स्थापन केलेला आहे आणि ह्या नव्या आयोगाला कोर्टाने जो इम्पिरिकल डेटा मागितला होता की ज्याच्या संदर्भातला असणारं प्रेस नोटमध्ये 18 पैकी आम्ही फक्त 5च मुद्दे त्या ठिकाणी टाकलेले आहेत. हा इम्पिरिकल डेटा एकंदरीत 18 मुद्द्यांवरती आला पाहिजे अशी अपेक्षा आहे. मागचा अहवाल जो सुप्रीम कोर्टाला सादर करण्यात आला तो काही या 18 मुद्द्यांवरती नव्हता, तर पूर्णपणे थातूरमातूर होता आणि म्हणून कोर्टाने तो कचऱ्याच्या टोपलीमध्ये टाकला अशी असणारी परिस्थिती आहे. नव्या आयोगाचं जे नोटिफिकेशन निघालेलं आहे त्या नव्या आयोगाच्या नोटिफिकेशनमध्ये राजकीय पक्ष, समाज न्याय संघटना ज्या आहेत, ओबीसींसाठी काम करतात अशा संघटना ज्या आहेत, ओबीसींमधले जे राजकीय नेते आहेत त्यांनी असणारा आयोगाला माहिती देण्यात यावी आणि आयोगाची माहिती जमा झालेली माहिती ही पुन्हा सुप्रीम कोर्टाला त्या ठिकाणी सादर केल्या जाईल. मुळात जो अहवाल 18 मुद्द्यांवरती पाहिजे होता त्याच्यामधला नवा मुद्दा जो आहे तो म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये ओबीसींच्या जागा किती, त्या भरल्या की न भरल्या, त्याच्यापैकी ओबीसीमधल्या क्रीमी लेअर, नॉन क्रीमी लेअर असं सुप्रीम कोर्टाने जे कॅटेगरायझेशन केलेलं आहे, निवडून गेलेले किती क्रीमी लेअरच्या कॅटेगरीमध्ये आहेत आणि किती नॉन क्रीमी लेअरच्या कॅटेगरीमध्ये आहेत, किंवा बिहारसारख्या राज्यामध्ये उघडपणे सुप्रीम कोर्टाच्या या क्लासिफिकेशनपेक्षा वेगळे क्लासिफिकेशन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पिछडा आणि अतिपिछडा, बिहारची ही कॅटेगरायझेशन जी आहे पिछडा आणि अतिपिछडा ही लोकसंख्येच्या आधारावरती आहे. एखादा समाज हा 10 लाखाच्या आतमध्ये असेल तर तो अतिपिछडा कॅटेगरीमध्ये येतो आणि तो त्याच्यावरती असेल तर तो मग असणारा पिछडा कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी येतो. असं जे काही क्लासिफिकेशन आहे की ज्याला सुप्रीम कोर्टाने अजून थांबवलेलं नाही किंवा त्याच्या विरोधात निर्णय दिलेला नाही, तर त्या सगळ्याची असणारी माहिती, नवा मुद्दा की हा क्रीमी लेअर, नॉन क्रीमी लेअरमधनं जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीमध्ये किती निवडून आले त्याची असणारी एक माहिती द्या. आणि दुसरी माहिती, हा जो लोकसंख्येच्या आधारावरती बॅकवर्डनेस जो ठरवण्यात आलेला आहे त्याच्यापैकी कमी संख्येने असणारे जे समूह आहेत त्या समूहाचे किती प्रतिनिधी हे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका आणि नगर रचना याच्यामध्ये किती आहेत ती असणारी ॲडिशनल माहिती असणारं सुप्रीम कोर्टाने मागितलेली आहे. जे नोटिफिकेशन नव्या आयोगाचं आलेलं आहे
त्या नव्या आयोगाच्या नोटिफिकेशनमध्ये याच्यापैकी एकही मुद्दा तिथे घेण्यात आलेला नाही. तर पुन्हा जसा फसवा आयोग आणि फसव्या आयोगाचा रिपोर्ट हा सुप्रीम कोर्टाला सादर करण्यात आला, याच पद्धतीने नव्या आयोगामार्फत तोच रिपोर्ट जसाच्या तसा शासन सबमिट करेल आणि मग कोर्टच त्या ठिकाणी निर्णय देत नाही, ओबीसींच्या बाजूने नाही, ओबीसींच्या आरक्षणाच्या विरोधात आहे, अशा रीतीने चार पायाचं राजकीय पक्ष की ज्याच्यामध्ये BJP सुद्धा आहे यांचा प्रचार त्या ठिकाणी असताना चालू होईल अशी असणारी परिस्थिती आहे. शासनाच्या या भूमिकेचा आम्ही असताना निषेध करतो आणि सुप्रीम कोर्टाने जी माहिती मागितलेली आहे ती माहिती 18 मुद्दे मंडल कमिशनच्या आधारावरती निघालेले आहेत ते, आणि आता असणारा हा जो नवा मुद्दा रिप्रेझेंटेशनच्या संदर्भात लोकल बॉडीजमध्ये जो सुप्रीम कोर्टाने मागितलेला आहे तो जोपर्यंत सादर केला जात नाही तोपर्यंत सुप्रीम कोर्ट त्यांनी लावलेला स्टे, त्यांनी लावलेली स्थगिती हटवतील असं मला अजिबात वाटत नाही आहे. आज मला वाटतं पुन्हा असणारा सुप्रीम कोर्टामध्ये ती मॅटर आहे, ओबीसीच्या बाजूने निर्णय लागावा अशी आम्ही फक्त त्या ठिकाणी अपेक्षा बाळगतो. पुन्हा सोमवारी गेली का? त्याच्यामुळे ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळे इथलं राजकारण जे आहे ओबीसीनं फसवण्याचं असणारं राजकारण आहे. जसं मराठा मराठा गरीब मराठ्याला असणारं श्रीमंत मराठ्याने फसवलं आहे, तशा रीतीने असणारा हा श्रीमंत मराठा आता असणारा ओबीसीला फसवायला निघालेला आहे अशी असणारी परिस्थिती आहे. ओबीसी म्हणायचं का? नाही, श्रीमंत नाही. आता त्या कोर्टाने ओबीसी हा एक वर्ग म्हणून धरलेला आहे. फक्त कोर्ट अशी माहिती मागते त्याच्यामध्ये की ह्या ओबीसींमध्ये तुम्ही ज्यांना दिलेला आहे, कारण का मंडल कमिशनची असणारी एक लिस्ट आहे ती कोर्टाने मंजूर केली होती इंदिरा सायनीच्या केसमध्ये देशभराची. त्याच्यानंतर एमेंडमेंट त्या लिस्टमध्ये करण्यात आलेले आहेत. तेव्हा तुम्ही ज्यांचं एमेंडमेंट करून समावेश केलेला आहे तो समावेश योग्य आहे की अयोग्य आहे या संदर्भातला असणारा माहिती सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी मागते, आणि ती माहिती माझ्या अंदाजानं राज्य शासनाला द्यायला अजिबात वेळ लागणार नाही. राज्य शासनाने स्टेट इलेक्शन कमिशन आणि स्टेट इलेक्शन कमिशनने जिल्ह्यातले निवडणूक अधिकारी जे आहेत त्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून डेटा मागितला तर मी असारा म्हणतो की आठवड्याभरात तो डेटा येतो. कारण का गावमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका येतात, त्या निवडणुका आल्यानंतर तिथेच फॉर्म भरला जातो, रिझल्टही तिथेच भरला जातो, आणि कॅटेगरीचा असणारं जे आहे उमेदवार कुठल्या कॅटेगरीचा आहे याचं त्या ठिकाणी भरलं जातं. त्यांना जे सर्टिफिकेट आणून द्यावं लागतं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, ती कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्या ठिकाणी भरल्या जाते आणि त्याच्यावरनं त्या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटवरनं हा कॅन्डिडेट कुठल्या समाजाचा आहे तो आहे आणि तोही डेटा त्या ठिकाणी भरला जातो. फक्त कन्सॉलिडेट करून तो सुप्रीम कोर्टाला देणं हे महत्त्वाचं आहे आणि तेच हे सरकार त्या ठिकाणी टाळते अशी परिस्थिती आहे. सर, या सगळ्या मुद्द्यावरती काय होणं अपेक्षित आहे, आपल्याला काय होणं अपेक्षित आहे? शासनाने कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हे निर्णय घेण्यापेक्षा सुप्रीम कोर्टाचे जी अपेक्षा आहे त्या अपेक्षेच्या संदर्भातला असणारं ॲडव्होकेट जनरल जे आहेत
आत्ताची आणि माझी यांच्याकडून स्पष्ट भूमिका वटवून घेतली तर ते कायदेशीर सल्ला कॅबिनेटला देतील. त्यांच्या कायदेशीर सल्ल्याच्या प्रमाणे शासन जर वागलं तर त्या ठिकाणी अधिक उपयोगी असं मी त्या ठिकाणी म्हणतो. हा एक भाग. दुसरा भाग, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक कायदा मंजूर केला पाहिजे की सेन्सस ऑफिसला ज्यावेळेस महाराष्ट्र शासन सांगेल की आम्हाला असणारा अमुक सेन्सस करून पाहिजे, त्यावेळेस ते सेन्सस कमिशननी करून दिलं पाहिजे. हे बिल त्यांनी प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या अप्रुव्हलसाठी मान्यसाठी त्या ठिकाणी टाकलं तर मग ते सेंट्रल गव्हर्नमेंटनी मान्य केलं असं त्या ठिकाणी होतं. आणि मग इलेक्शन कमिशन एकदा त्यांचं काम संपलं की मग त्यांच्याकडे ॲनालिसिस फक्त त्या ठिकाणी राहतं. अशा वेळेस सेन्सस कमिशनला जर महाराष्ट्र सरकारने सांगितलं की तुम्ही आम्हाला एक असं बजेट द्या, हा पूर्ण डेटा आम्हाला असणारा सुप्रीम कोर्टाला द्यायचा आहे, मी असणारा मानतो की स्टाफही आम्ही तुम्हाला देतो, लागणारा निधी आम्ही आपल्याला देतो. 2 महिन्यामध्ये सेन्ससचं ऑफिस जे महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये आहे ते 2 महिन्यामध्ये हा सगळा डेटा महाराष्ट्राला देऊ शकता आणि सुप्रीम कोर्टात सादर केला तर त्यांनी असणारं त्यांना जो निकष काढून जजमेंट द्यायचा आहे तो निकष काढून जजमेंट सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी देऊ शकतो. आंबेडकर साहेब, मागील विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला अपेक्षित असं यश नव्हतं, पण सध्या तुमचे पुत्र आणि युवा नेतृत्व सुजात आंबेडकर मोठ्या सभा गाजवत आहेत. वेळ पडल्यास मी राजकारणात पण येईन आणि वेळ पडल्याचा शब्द महत्त्वाचा आहे ना, आणि प्रचार आणि प्रसार पण करेल असं त्यांचं महाराष्ट्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणणं होतं. यावर आपली भूमिका काय? अजून त्याचं शिक्षण पूर्ण झालेलं नाही, त्याच्यामुळे महिन्याभरामध्ये तो असं आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये परत जाईल. तर मोठ्या सभा गाजवत आहेत ते. सभा गाजवणं हा वेगळा भाग आहे, सुट्टी आहे त्याच्यामुळे काही करू शकतात, तो एक छंद म्हणा. पुन्हा युनिव्हर्सिटी बॅक गेल्यानंतर हे सगळं बंद होऊन जाईल. बाळासाहेब, मागे काही दिवसांपूर्वी आपण एक पत्रकार परिषद घेतली होती, त्यामध्ये आपण म्हणत होतो की काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल यांच्याबरोबर आम्ही जाण्यास तयार आहोत, आता त्यांनी ठरवायचं आहे. त्यावरती काय प्रतिक्रिया आल्या किंवा काही? कोणाच्याच प्रतिक्रिया आलेल्या नाही आहेत. तुम्ही भीमशक्ती शिवशक्तीचा फॉर्म्युला मातोश्रीवर पाठवला होता उद्धव ठाकरे. ते मातोश्रीवरती माझं तसं स्टेटमेंट नव्हतं. कपिल पाटील यांचा मला एकदा फोन आला आणि त्यांनी असं म्हटलं की उद्धव ठाकरे भेटायला मागतात. तेव्हा कपिल पाटील यांना असं मी विचारलं कशासाठी, तर ते म्हटले राजकीय स्वरूपाचं आहे आणि कदाचित कॉर्पोरेशनच्या निवडणुकीच्या संदर्भातलं असेल. म्हटलं ठीक आहे, मी येतो. आम्ही मातोश्रीवरती गेलो, भेट झाली, बोलणं झालं, पण त्या बोलण्यामध्ये युती हा शब्द आलाच नाही किंवा ॲडजस्टमेंट हा शब्द आला नाही, एकत्र येऊन लढावं असं आलं नाही. पण आपण पुन्हा बसू आणि जे मनामध्ये आहे ती चर्चा आपण करू. तेव्हा त्यांच्या मनामधला असणारा जोपर्यंत ओटावरती येत नाही, मी म्हणालो होतो तोपर्यंत असणारं ते पुढं जातच नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मी असणारं त्यावेळेस म्हणालो होतो की लोकांना आमच्याशी मैत्री करायची आहे, पण इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये तात्पुरती तर लग्न करावं लागतं अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आम्हाला गर्लफ्रेंड म्हणून वापरण्याची असणारी अनेक जणांची इच्छा आहे, ती आम्ही होऊ देत नाही, एवढंच फक्त प्रश्न आहे. शिवसेनेकडे काही पुन्हा नव्याने प्रयत्न होणार आहे, प्रस्ताव दिला ते आम्ही असं बोलून बसलो ना. आता आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे, त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. याच मुद्द्यावर वारंवार वंचितला भाजपची बी टीम म्हणून हिणवलं जातं आणि आता ज्या ठिकाणी म्हणजे ज्यावेळेस जवळी करायची वेळ येते त्यावेळेस स्वीकारलं जात नाही किंवा युती हा शब्द वापरला जात नाही. मी काय म्हणालो की आम्ही गर्लफ्रेंड म्हणून पाहिजे आहोत, त्याच्या पुढचं कोणीच तयार नाही ना.
गेल्या काही वर्षात काँग्रेस बरोबर साधारण दर निवडणुकीच्या वेळी तुम्ही ज्या हरलेल्या जागा आहेत त्या मागायचं काँग्रेस बरोबर काही फार युतीच्या दृष्टीने पुढे गेले नाही. आता शिवसेनेबरोबर तुम्ही एक नव्याने चर्चा करू पाहताय, तर याकडे म्हणजे कसं आपण पुढे म्हणजे ही प्रोसेस कशी पुढे जावी किंवा काय त्या आता त्या प्रत्येक पक्षाने ठरवायचं आहे की त्यांना असं आमच्याबरोबर ॲडजस्टमेंट पॉलिटिकल ॲडजस्टमेंट करायचं आहे की न करायचं हा पहिल्यांदा त्यांच्या पक्षाचा आहे. जसा आमचा निर्णय झाला की शिवसेनेबरोबर ॲडजस्टमेंट करायचं असेल तर पक्षाचा निर्णय झाला की येस आता करायला हरकत नाही. काँग्रेसवाल्यांबरोबर असेल तर काँग्रेसवाल्यांबरोबर करायला हरकत नाही. जशी आमची भूमिका आहे की आम्ही बी जे पीबरोबर केव्हाही ॲडजस्टमेंट करणार नाही. आणि जे कोणी आम्हाला बी टीम सी टीम त्या टीम म्हणते त्यांना आम्ही एवढंच सांगतो की आम्ही मालक आहोत. ज्या दिवशी आम्हाला बी जे पीबरोबर जावंसं वाटलं कोणीच आम्हाला थांबवू शकणार नाही. आम्हालाच थांबवलेलं आहे. त्याच्यामुळे आमचं मालक होण्यापेक्षा मित्र झालेला अधिक चांगला आहे एवढाच माझा त्यांना सल्ला राहणार आहे. सर एक बदल पाहिजे आपण की जी सध्या परिस्थिती सुरू आहे, राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे की भोंग्यांसंदर्भामध्ये औरंगाबाद सभा घेणारे अनेक पक्षांनी त्याला विरोध सुद्धा केलेला आहे. कुठेतरी पोलिसांचं इनपुट्स आहे की एक राज्यामध्ये मोठा खटपट होण्याची शक्यता आहे. या सगळ्या परिस्थितीत विरोध केलाय औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची सभा होऊ नये म्हणून, त्या पद्धतीचं प्रवक्त्यांनी सांगितलं पण पत्र पण लिहिलं आहे. ऑफ द रेकॉर्ड मग मी बोलतो याच्यावरती, पण आमचा त्या सभेला विरोध आहे एवढं मी सांगतो. बदल होऊ कारण काय विरोधाचं कारण काय? ते औरंगाबाद हे सेन्सिटिव्ह शहर आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. मुस्कानचा दाखवलेल्या हिमतीला दाद द्यावी म्हणून तिचा जाहीर सत्कार करावा म्हणून आम्ही असारा पोलिसांकडे परमिशन मागितली. तिच्या हिमतीला दाद देणाऱ्या सभेचं परमिशन त्या ठिकाणी नाकारण्यात आलं. आम्ही कोर्टामध्ये गेलो. कोर्टाने पोलिसांना विचारलं की तुमचं नाकारण्याचं कारण काय आहे, ते काहीच देऊ शकलं नाही. आणि म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की दुसरी अर्ज परमिशनसाठी द्या. मुस्कान आता असणारा परीक्षेमध्ये बिझी आहे आणि त्याच्यामुळे तिच्या परीक्षा संपल्यानंतर आम्ही असा अर्ज करणार आहोत. या ज्या मुस्कान म्हणजे बँगलोरची विद्यार्थिनी जी आहे ती, या पार्श्वभूमीवरती तुम्ही एका सभेला परमिशन नाकारताय, मुस्कानच्या सभेसाठी तुम्ही नाकारताय आणि दुसऱ्या बाजूस तुम्ही असणाऱ्या राज ठाकरेंच्या असणाऱ्या सभेला परमिशन देत आहे. तेव्हा माथेफिरूपणा हा कुठल्याही समाजामध्ये केव्हाही होऊ शकतो आणि महिन्याभराचा काळसुद्धा ओलांडलेला नाही. आणि म्हणून आम्ही असं म्हटलं की त्या शहरातली शांतता बिघडू नये म्हणून असणारं राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नये. सर यही सवाल हिंदी में भोंग्याच्या भूमिकेवर वंचितची काय भूमिका आहे? बाळ ठाकरेंनी 40 वर्षापूर्वीसुद्धा भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली. सुप्रीम कोर्टाने आता असणारा निर्णय त्या ठिकाणी भोंग्यांच्या संदर्भात दिलेला आहे की तुम्ही लावू शकता, पण देशभराचं नॉईज पोल्युशन बघू त्यांनी असणारं 1 डेसिमलच्या वरती तुम्हाला लावता येत नाही. तुम्ही ह्या सुप्रीम कोर्टच्या डिसिजनच्या विरोधात जाऊ शकता का? तर नाही. आणि म्हणून त्या काळी बाळ ठाकरे साहेबांनी केलेलं आंदोलन यशस्वी झालं नाही किंवा ह्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे हेही आंदोलन यशस्वी होईल का, तर मला शंका दिसते. सर तुम्ही राज सभेचा उल्लेख केला, राज ठाकरेंच्या सभेचा उल्लेख केला. राज ठाकरे यांची सभा म्हणजे तुम्हाला परवानगी दिली नाही आणि महिन्याभरात त्यांना परवानगी मिळते, त्यांची सभा व्हावी असं महाविकास आघाडीलाच वाटतंय का असं तुम्हाला वाटतंय? कारण एवढ्या परवानग्या पटकन देणं आणि या सगळ्या गोष्टी होणं, ते ज्या पद्धतीने असणारं चाललेलं आहे त्या पद्धतीमध्ये माझ्या दृष्टीने असणारं सरकारच कुठेतरी वीकनेस दाखवतं आहे अशी असणारी परिस्थिती आहे. सर जे राज्यामधील 18 मंत्र्यांकडनं जो आहे ना पूर्ण नाही झाले. शासन हे असणारं वीकनेस त्या ठिकाणी असणारं दाखवतं आहे आणि शासनाला हा वीकनेस दाखवण्याची काहीही गरज नाही असं आम्ही त्या ठिकाणी मानतो आहे.
शासन म्हणूनच त्या ठिकाणी असणारं राहिलं पाहिजे. शासनावरती बसलेले मंत्री हे काही अमरपट्टा बांधून आलेले नाहीत. तेव्हा मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या कारकिर्दीमध्ये किती दंगली झाल्या किंवा झाल्या नाहीत याचा रेकॉर्ड केला जातो. कदाचित असंही म्हटलं जाईल मी आता मंत्री झालो, आता पुन्हा माझं काही नाही आणि माझा काय संबंध आहे. हे जरी खरं असलं तरी फ्युचर जे आहे हे पास्ट नेहमीच बघत असते आणि त्याच्यामुळे कदाचित ह्या पिढीला नाही, येणाऱ्या पुढच्या पिढीला बरीच बंधनं लागतात अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे याचा विचार करूनच राजकीय पक्ष आणि तिथले मंत्री यांनी विचार केला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. नाही तर काँग्रेसची जशी परिस्थिती आज झालेली आहे तशी सत्ताधाऱ्यांनी आपली परिस्थिती करू नये एवढीच विनंती आहे. सर, यही सवाल हिंदी में कि राज ठाकरे जो औरंगाबाद में रैली करने वाले हैं उसका विरोध वंचित बहुजन आघाड़ी क्यों कर रही है? महीने भर पहले हम लोग ने कर्नाटक की विद्यार्थिनी जो है मुस्कान कि जिन्होंने दिलेरपन दिखाया, सरकार के खिलाफ आवाज़ उठाई, नकाब के खिलाफ, और हम लोग ये चाहते थे कि उनका ये जो दिलेरपन है, उनकी जो हिम्मत है, उनकी जो ताकत है, इसका कहीं ना कहीं तो भी समाज ने स्वीकार करना चाहिए और उसके इस दिलेरपन का जो है ये सत्कार के रूप में लोगों ने स्वीकारना चाहिए. इसलिए पुलिस से हमने कहा कि औरंगाबाद में हम लोग करना चाहते हैं. पुलिस ने इसको मना कर दिया. कोर्ट में हम लोग गए तो कोर्ट ने पूछा कि भैया इस दिलेरपन की अगर कोई प्रोग्राम कर रहा है तो आप इसको रोक क्यों रहे हो. पुलिस के पास कोई जवाब नहीं था. तारीख निकल गई, इसलिए कोर्ट ने हमसे कहा कि दोबारा अर्जी कर दीजिए. लेकिन मुस्कान की एग्जामिनेशन की वजह से उस कार्यक्रम को हमने पोस्टपोन किया है. मैं ये समझता हूँ कि औरंगाबाद शहर इस इशू पर एक सेंसिटिव शहर बन चुका है और सिर्फ हनुमान चालीसा का सवाल होता तो शायद मेरे ख्याल से कोई किसी को विरोध नहीं करता. लेकिन हनुमान चालीसा पठन के माध्यम से मस्जिदों को टारगेट करना, मुसलमानों को टारगेट करना, ये उसमें साजिश है. और इसलिए ये हो सकता है कि कोई भी ये कहे कि हम अपनी बच्ची का सत्कार कर रहे थे तब आपने नहीं दिया. राज ठाकरे आज हमारे पर ही हमला करने को निकला हुआ है तो हम इसको क्यों बर्दाश्त करें. और इसलिए हम लोग ने भूमिका ली है कि औरंगाबाद शहर ये सेंसिटिव शहर है, इस सेंसिटिविटी को बढ़ाना नहीं चाहिए. और इसलिए राज ठाकरे से कहना चाहिए कि औरंगाबाद की जगह और कहीं भी वो मीटिंग ले ले. और इसलिए हम लोग ने वहाँ की मीटिंग को उसके विरोध किया है. सर, सुप्रीम कोर्ट का जो तय डेसिबल है, आपको लगता है कि सारे मस्जिद जो हैं उसे फॉलो करना चाहिए? जो सुप्रीम कोर्ट ने कहा है कि आवाज़ इतना ही होना चाहिए उसको. देखिए, फॉलो करना नहीं करना मस्जिदों का सवाल है. फॉलो नहीं करते तो पुलिस है. कानून हम लोग अपने हाथ में नहीं ले सकते. सवाल जैसा ये है कि आज हम लोग यहाँ से छेड़छाड़ी करेंगे, दूसरा ये कि शादियों में जो बचता है उसका डेसिमल तो कहीं हाई होता है. तो मैं ये मान के चलता हूँ कि कोई किसी के खिलाफ जाना नहीं चाह रहा है. मतलब ये मान के चल रहे हैं कि भैया नॉइज़ पोल्यूशन है, नॉइज़ पोल्यूशन बढ़ता भी है उसमें, लेकिन बर्दाश्त करने की लोगों की एक सीमा है. लोग उसको बर्दाश्त कर रहे हैं, लेकिन उस पर कई लोग अभी राजनीति करना चाहते हैं. मैंने जैसे पहले भी कहा कि 40 साल पहले बाला साहब ठाकरे ने भी इस इशू को उठाया था, लेकिन जहाँ कोर्ट ने ही कहा कि भैया आप लाउड स्पीकर बजा सकते हो, तो मेरे ख्याल से ये इशू अभी क्लोज हो चुका है. इस पर कोई बहस नहीं हो सकती, ऐसा मैं मानता हूँ. बाळासाहेब, गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीने धार्मिक तेढीचे प्रकार राज्यामध्ये सुरू आहेत, भोंग्यांचा वाद आहे, हनुमान चालिसेचा वाद आहे, या सगळ्यामध्ये कुठेतरी आवर घालण्यात किंवा
कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ठेवण्यामध्ये गृह खातं अपयशी ठरते असं वाटतंय? ते मला वाटतं मी गृह खात्याला अजिबात मी जर दंगल करायचं ठरवलेलंच असेल, म्हणजे मी जसा त्यावेळेसच्या फिदाईन संदर्भात म्हणत होतो, त्या फिदाईनने ठरवलेलं आहे की मी आता मारणारच आहे. तेव्हा त्या मरणाऱ्याला तुम्ही कुठे थांबवा, तो तर कुठे नाही कुठेतरी स्वतःला ब्लो करणारच आहे. आणि मी मारताना माझ्याबरोबर 100 लोक घेऊन मारणारच आहोत. इथे काही जण या फिदाईन स्टाईलनी वागतात आहेत. दुर्दैवाने इथल्या असणाऱ्या समाजाचं, ज्याला मी असे म्हणेन की सेन्सिटिव्हिटी संपलेली आहे. नक्षलवाद्यांना आपण असणारा अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज ॲक्ट म्हणून त्या ठिकाणी लावतो. त्यांचा लढा वेगळा आहे, त्यांचा धर्माचा आणि जातीचा असणारा लढा नाही आहे, त्यांच्या सगळ्यांच्या पोटापाण्याचा लढा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. पण इथे आम्ही धार्मिक तेढ निर्माण करणार नाही, होऊ देणार नाही, करणार नाही असं घटनेमध्ये लिहिलेलं असतानासुद्धा हे शासन माझ्या दृष्टीने अनलॉफुल ॲक्टिव्हिटीजचा कायदा लावत का नाही? तुम्ही नक्षलवाद्यांच्या विरोधात पाहिजे तेव्हा तुम्ही लावता. मग ह्या धार्मिक संघटना किंवा राजकीय संघटना धार्मिक इश्यू घेऊन दंगली भडकवण्याचं असणारं कामकाज करतात. त्यावेळेस या अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज होत नाही का? आणि त्या अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज जर होणार असतील तर मग आपण त्यांना असणारा अरेस्ट का करत नाही, प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन का करत नाही? हे शास्त्राने उत्तर दिलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो. सर, इसी से जुड़ा है कि जिस तरह से पत्थरबाजों के खिलाफ जो बुलडोजर चलाया जा रहा है कई राज्यों में, उसको लेकर क्या कहेंगे, उस कार्रवाई को कैसे देखते हैं? देखिए, सवाल ऐसा है कि अभी मेरे ख्याल से कल आप दिल्ली की बात कर रहे हो. जी, सुप्रीम कोर्ट ने इसमें, जहाँ तक मेरी जानकारी है, सही है ऐसा मैं दावा करूँगा, लेकिन 11-12 के बीच में जो है सुप्रीम कोर्ट ने स्टेटस को की ऑर्डर दी थी. वहाँ पे अधिकारी होगा तो अधिकारी ने अपने अधिकारी को कम्युनिकेट किया होगा. वहाँ की कार्रवाई जो है वो 1:30 बजे तक चली, ऐसी टीवी अखबारों से दिखाई देता है. मैं मानता हूँ कि ये अब सुप्रीम कोर्ट की जिम्मेदारी है कि जो अधिकारी दोषी है उस पर सीधी कार्रवाई होनी चाहिए, कोई बहस नहीं होना चाहिए, कोई कमीशन बैठना नहीं चाहिए. आपके पास टाइमिंग होता है कि कितने बजे आपने ऑर्डर दी, डिक्टेट की, कितने बजे कम्युनिकेट हुई जो ऑफिसर वहाँ पर उपस्थित थे उसको, और उसने कितने बजे कम्युनिकेट की है. अगर नहीं कम्युनिकेट की तो उस पर कार्रवाई होनी चाहिए. अगर कम्युनिकेट करने के बाद जिस अधिकारी ने उसको रोका नहीं है उसके खिलाफ कार्रवाई होती है तो मैं मान के चलता हूँ कि लॉ इस देश का चलेगा, कानून इस देश का चलेगा. नहीं तो अगर बेछूट अगर हम लोग कहेंगे कि भाई नज़रअंदाज कर लो, तो आज एक चीज़ को आपने नज़रअंदाज कर लिया, कल दूसरे चीज़ों नज़रअंदाज होगा, लॉ एंड ऑर्डर पूरी तरह से बिगड़ जाएगा. सुप्रीम कोर्ट ने इस बात को ध्यान में रखना चाहिए कि पूरा जम्मू एंड कश्मीर नहीं जल रहा है. 3.5 डिस्ट्रिक्ट है कि जो इफेक्टेड है, लेकिन वो 3.5 डिस्ट्रिक्ट ने पूरे देश के नाक में दम ला के रखा हुआ है. अगर ये परिस्थिति अगर सुप्रीम कोर्ट चाहती है कि देशभर ना हो तो अपने अधिकार का इस्तेमाल करना अच्छा हो या बुरा हो, लेकिन अधिकार का इस्तेमाल उन्होंने करना चाहिए. यही हमारे को अपेक्षा है. 18 मंत्र्यांच्या जे मंत्री होते, राज्याचे 18 मंत्री, त्यांच्यावरती उपचारावरती 1,40,00,000 रुपये खर्च करण्यात आलाय. तो खर्च राज्य सरकारच्या तिजोरीतून म्हणून वापरला गेला कोविड काळामध्ये. आर्थिक अडचण असताना राज्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी RTIच्या माध्यमातून बाहेर आलेल्या आहेत. ते तुम्ही एखादी सोय जर दिली असेल त्या मंत्र्याला आणि तो त्याच्यावरती खर्च झाला असेल,
तर त्याच्यामध्ये गैर आहे असं आपल्याला काही म्हणता येत नाही. राज्यामध्ये कोविडची परिस्थिती होती, तसंच राज्यामध्ये निधीही होता. त्याच्यामुळे राज्याला निधी वापरण्याच्या संदर्भात अधिकार जसा आहे तसा तो मंत्र्यावरती सुद्धा त्याच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये वापरण्याचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये मी तिथे गैर काही मानत नाही. सर जर आपण पाहिलं तर मग मनसे आता 3 तारखेला मनसेने अल्टिमेटम दिला आहे राज्य सरकारला भोंगे उतरवण्याचा. मात्र 3 तारखेला मनसे भोंगा नावाचा एक चित्रपट जो आहे तो प्रदर्शित करते थिएटर्समध्ये. भोंगा अजान हा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे असा हा चित्रपटाचा सार आहे. एकंदरीत त्याची लाईन आहे की तो चित्रपट तुम्ही बघायला जाल का? मी फार कमी चित्रपट बघतो, त्याच्यामुळे असे चित्रपट बघण्यात काही अर्थ नाही आहे. बाळासाहेब, भोंग्याला विरोध करायचा आणि भोंगा चित्रपट प्रदर्शित करायचा हे कसं बघताय तुम्ही? ते माझं म्हणणं असं आहे की शासनाची ही जर भूमिका झाली असेल की भोंग्याच्या माध्यमातून असणारा दंगल होणार असेल, तर माझा सरळ सवाल आहे, तुम्ही असं प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनचे जे कायदे आहेत ते का वापरत नाही? तुम्ही का दंगल होऊ देत आहे? आणि जर दंगल होऊ देणार असाल तर तुमच्यामध्ये आणि राज ठाकरेमध्ये फरक काही आहे? सर एक चीज ये भी उठ रही है कि 3 मई तक का अल्टीमेटम दिया है और 3 मई को ये फिल्म रिलीज हो रही है, तो क्या एमएनएस इस फिल्म को रिलीज करने के लिए इस पूरे विवाद को हवा दे दी? पता नहीं, अब वही उस पर बात करेंगे. बाळासाहेब, मागील आठवड्यामध्ये कोल्हापूरमध्ये एक चषक झालं क्रिकेटचं, त्याला ब्राह्मण चषक असं नाव दिलं. त्यानंतर औरंगाबाद एक चषक, तिकडे मराठा चषक म्हणून नाव दिलं. जातीपातीचा खेळ आता आलाय का आणि कसं पाहता तुम्ही याकडे? एकंदर हा पुरावे महाराष्ट्र म्हणायचं का याला? मी नेहमी म्हणत असतो की एम्प्टी माइंड्स इज अ डेव्हिल्स माइंड. तुम्ही बेरोजगारी वाढवलेली आहे, बेकारी वाढवलेली आहे, नवीन तरुणाला हाताला काम नाही, त्याच्यामुळे तो पाहिजे तसा वापरला जातोय. बघा, त्याच्या पोटाचा आणि त्याच्या कुटुंबाचा तो प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्या ह्या फायनान्शियल याच्यामध्ये जर आपण बघितलं, म्हणजे बाबासाहेबच एका ठिकाणी म्हणाले होते की एका बाजूला गुलामी आहे आणि दुसऱ्या बाजूला नोकरी आहे. व नोकरी देतो पण तुला गुलाम व्हावं लागेल. बाबासाहेब म्हटले तू कधी स्वातंत्र्य स्वीकारणार नाही, तो नोकरी स्वीकारेल आणि त्याच्याबरोबर गुलामी स्वीकारेल. याचं कारण की त्याला व्यवस्थाच त्या पद्धतीने असणारं करते. आणि म्हणून इथे असणारं बेरोजगारी वाढवणं आणि यातून हा बेरोजगार धार्मिक कार्यक्रमाला वापरणं हा आता फंडा झाला इथला. प्रकाश जी, आपने कहा कि मुस्कान की सभा के लिए आपने कोशिश की थी, सभा नहीं हुई, क्या यही एक रीजन है कि राज ठाकरे की सभा? नहीं, हम उसके लिए नहीं कह रहे, हम कह रहे हैं कि भैया उसकी हम वंचित की सभा नहीं हुई इसलिए हम लोग विरोध कर रहे हैं, उसका नहीं है. हर समाज के अंदर कुछ सिरफिरे होते हैं. अब तुम राज ठाकरे की सभा अगर करोगे, इस सिरफिरों ने कुछ पत्थरबाजी की तो दंगे की संभावना है. इसलिए हम कह रहे हैं कि बस जहाँ जहाँ दंगे की संभावना है वहाँ पर आपको शांति प्रदान करना ज़रूरी है. और उस शांति के लिए अगर राज ठाकरे की सभा नहीं होती है तो मैं समझता हूँ कि उचित होगा. आपने कुछ अनलॉफुल एक्ट की बात की कि राज्य सरकार नहीं लागू कर रही है, तो लगता है कि राज ठाकरे की पार्टी को लेकर या राज ठाकरे पर कार्रवाई होनी चाहिए या पार्टी? हमने सीधा कहा कि भैया ये अगर अनलॉफुल एक्टिविटी है, सरकार कह रही है, तो फिर अनलॉफुल कानून क्यों नहीं लग रहा है? प्रिवेंशन ऑफ अनलॉफुल एक्टिविटीज़ कानून जो है उसका इस्तेमाल क्यों नहीं हो रहा है? इसकी सरकार जो है, मुख्यमंत्री जो है, उसका स्पष्टीकरण दे. क्या वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से जिस तरह के हालात है महाराष्ट्र में, जब से अजान का लाउडस्पीकर का मुद्दा उठा है, एक पूरा अजीब सा माहौल है. जिस तरह से 4 राज्यों में, उत्तराखंड, कर्नाटक वगैरह में दिल्ली में घटनाएं हुई, महाराष्ट्र में भी, अमरावती में भी घटनाएं हुई, अचलपुर में, ऐसा लगता है कि राज ठाकरे की पार्टी
पर बैन करने की डिमांड वंचित बहुजन आघाड़ी कर सकती है? नहीं, हम लोग बैन किसी को करके हम मांग नहीं करते कभी भी। बैन के खिलाफ है हम लोग, क्योंकि बैन से कोई मतलब नहीं होता है। आपको जो व्यक्ति है जो इसको बढ़ा रहा है उस पर आप कार्रवाई करिए तो सब ठंडा हो जाता है। थँक्यू सर उद्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आहे, तुम्ही त्यात आम्हाला बोलवलंच नाही आहे, निमंत्रण अजून आलेलं नाही, आम्हाला निमंत्रण येत नाही। हे मागचे मी 2-3 बैठकीमध्ये तक्रारही केली, पत्रही लिहिलं, पण आता आम्ही असं सोडून दिलं आहे। आम्ही असं आता वंचित आहोत ते आपण वंचितच राहू। तक्रार कोणाकडे केली? मुख्यमंत्र्यांकडे? आम्ही मुख्यमंत्र्याकडे म्हणजे आता नाही, मागच्या याची सांगतो, आम्ही चीफ सेक्रेटरीकडे सुद्धा तक्रार केली होती, मुख्यमंत्र्यांसुद्धा आम्ही लिहिलं होतं। पण आम्ही राजकीय पक्ष आहोत, रजिस्टर्ड पार्टी आहोत, काही मतं मिळतात, काही ठिकाणी आम्ही सत्तेमध्ये आहोत, तेव्हा तुमचं निमंत्रण आम्हाला मिळालेलं नाही। पण असं दिसतंय की शासनामध्ये आम्ही वंचित आहोत, त्याच्यामुळे वंचितच राहू दे। थँक्यू सर.